मंडळी, दंडवत प्रणाम. मी अनिताच्या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आज मुलांच्या शाळेला सुट्टी, आराध्या आणि कैरावच्या शाळेला सुट्टी होती आणि माझ्या भाचीच्या सुद्धा कॉलेजला सुट्टी होती. त्यामुळे त्यांना असं कामाला लावलेलं. आमची दिवसाची सुरुवात झाली होती ती मस्तपैकी अशा गरमागरम कडक चहाने. मस्तपैकी कडक चहा घेऊन आम्ही पूर्ण एनर्जीने कामाला लागलेलो. इथे यांची क्लिनिंग होती तोपर्यंत मी ही कपडे वॉश करायला घेतले होते, जे की मी चहा पिण्यापूर्वीच भिजत घातलेले होते. जे ब्लँकेट गोधडी वगैरे आम्ही यूज करतो तेच वॉश करायला घेतले. पावसाचं वातावरण बघून सगळे मी कामं कपडे धुण्याचं टाळलं, कारण हे जे कपडे वाळे नसले तर मग जे ठेवलेले कपडे असतात गोधडी वगैरे ते कामाला येईल म्हटलं. आता ना आमचं कार्टून म्हणजेच माझा छोटा मुलगा कैरव, ज्याचं नाव आहे कैरव, मी त्याला कार्टूनही बोलते कधी कधी. त्याचा असा हट्ट असा असतो की दादाला काम सांगितलंय म्हणजे मलाही त्याने काम सांगितलं पाहिजे आणि तो कसं करतोय तेच काम मला करायचं, असं त्याचा हट्ट असं असतो. आणि त्याला ना मी जी त्याची लायकीची कामं आहे ती सांगतच असते. जसे की ताटं उचल, शाळेतून आल्यावर कपडे जे चेंज केलेले आहेत ते व्यवस्थित ठेव. जरी कपड्यांच्या घड्या येत नसेल पण ते एडे वाकडे का होत नाही, कपड्यांच्या घड्या करून व्यवस्थित ठेव. शूज रॅकमध्ये ठेव आणि सगळे अशा चिल्लर गोष्टी मी त्याला सांगत असते. जेवणाची ताटं केलेलीही त्याला उचलायची सवय मी लावत असते. त्याला जरी कंटाळा येत असतो पण मी तरीही त्याला हट्टाने ते कामं सांगत असते. असे केल्याने ना मुलांना सवयही लागते आणि त्यांच्या अंगावरती जास्त व्यापही पडत नाही आणि त्यांना कंटाळाही येत नाही. अधनमधनं छोटी छोटी कामं मुलांना सांगितलीच पाहिजे प्रत्येक मुलांच्या आईने. इथे मी वॉश एरिया वॉश करायला घेत होते, तितक्यात खराड्यावरती बघते तर ही पाल येऊन बसलेली होती. आता हिचं नाव मला माहिती नाही पण ती अधनमधनं येऊन बसत असते आणि नेहमी ना वॉश एरियामध्येच असते ती. आता तिला फेकायचं म्हटलं प्रश्नच होता कसं फेकायचं. इथे ना हरभऱ्याची डाळ मी म्हणजे सकाळीच चहा पिण्यापूर्वी भिजत घातली, ते दाखवायचंच राहिलेलं होतं. आता इथे ना वाटून घेतलेली हरभऱ्याची डाळ थोडं थोडं पाणी टाकून, जास्त पातळही करायचं नाही आपल्याला, भजे काढता येईल अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं. त्यामध्ये सेकंड टाईम वाटताना मी थोडंसं जिरं टाकलं, हिरवी मिरची टाकलेली. तुम्ही हवं तर थोडंसं लसणही यामध्ये टाकू शकता. आता इथे थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं मी. जास्त जाडसरही वाटायचं नाही आपल्याला, जसं रव्याचे कण हाताला लागतात त्या प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं. इथे लसण आणि मी कोथिंबीर स्किप केलेली. लसण टाकलं तरीही छान लागतं आणि असंही छान लागतं. कोथिंबीर घरामध्ये नव्हती त्यामुळे मी स्किप केलेलं. इथे लांबट आकाराचा चिरलेला कांदा मी टाकलेला मस्तपैकी, त्यामध्ये हळद मीठ ॲड केलेलं आणि पूर्ण एकजीव करून घेतलेलं. 10 मिनिटासाठी मी रेस्टला ठेवलेलं. आता इथे यासाठी रेस्टला ठेवलेलं, जे कण असतात ना डाळीचे ते छानपैकी फुगून मस्तपैकी आपले भजी जे आहेत ना नरम होतील, त्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी अजून रेस्टला ठेवलेलं. जरी डाळ भिजलेली असली तरीही भजे ना अजून छान उत्तम प्रकारे व्हावे म्हणून मी 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवून इथे बाकीच्या स्वयंपाकाला लागले. आता स्वयंपाकामध्ये होतं उडदाची डाळ आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी. आता आमच्या घरामध्ये संडे म्हटलं की उडदाची डाळ आणि बाजरीच्या भाकरी ह्या नेहमीच होता आणि हे तेव्हाच होतं आमच्या घरी जेव्हा सासूबाई नसतात, म्हणजे असतात तेव्हा भाजी भाकर बनते. आमच्या घरामध्ये नेहमी आवडीने उडदाची डाळ आणि बाजरीची भाकर खाल्ली जाते. इथे भजे मी व्यवस्थित तळून घेतलेले सगळे प्रकारे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बरं का, खूप छान लागतात असे भिजवलेल्या डाळीचे भजे. आता इथे ना सासूबाई नसल्या की आमच्या घरामध्ये तेव्हाच इडली डोसा सांबार असले प्रकार होता, कारण त्यांना असले प्रकार आवडत नाही. मग त्या नसल्या की तेव्हाच आम्ही करून खातो. रात्रीच्या वेळेस ना मी मस्तपैकी आता नवरात्रीचे 9 दिवसाच्या साड्या मला वेअर करून फोटो अपलोड करायचे होते म्हणून रात्रीच्या 11:30 वाजता मी असा मेकअप केलेला. साऊथ इंडियन लुक करायचं ठरवलं होतं आणि जमला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान असा मेकअप केलेला होता. मेकअपचं मला 0 नॉलेज आहे, अजिबात मला मेकअप करता येत नाही, तरीही मी ट्राय केला होता. छान दिसायचा. कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. इथे ना थोडंसं लुक केलं साऊथ इंडियन आणि मस्तपैकी पावडर काढून पाण्यामध्ये थोडंसं काडीच्या साह्याने असा आडवा गंधक लावून घेतलेला मी आणि व्हाईट साडी माझी होतीच. आता इथे ना मला माझ्या बहिणीने इयरिंग्स म्हणजे जे चेन असतात इयरिंग्सच्या त्या मी लावलेला. आता माझ्याकडे झुमके नव्हते त्यामुळे मी ना माझे जे छोटे टॉप्स आहे यूज करायचे तेच ॲड केलेले. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटेल